दिसलं काय कपिल शर्मा, जी ह्युमिलिएटिंग कॉमेडी आहे, तो अपमान करणारी कॉमेडी आहे, जी आवडते आपल्याला. आपण काय मस्त वेगळ्या पद्धतीने अपमान केलाय. असं आहे ना की डब्बे जैसा तो तुम्हारा मुंह आहे, ह्याच्यावरती ते हसतात. सॉरी है ना. मला तो आठवलं लगेच. कोणता कपिल आणि कोण रे तो, हा शेट, अरे आता तो गुत्ती हा ग्रोवर सुनील. सुनील ग्रोवर. हा ओके. तर हे कसे आहेत ना, आता ह्या लाईनमध्ये ना ॲज सच खूप काही ग्रेट नाही आहे, पण ज्या टायमिंगने ती घेतली जाते आणि ज्या वेळेला ती घेतली जाते तिथे खूप भारी वाटतं, ते ऐकायला खूप गंमत वाटते त्याची. हा ह्युमर इंडस्ट्रीनेच सारखा रिइन्व्हेंट केला आहे. तर स्किटमध्ये तर तुम्हाला वाटणारच, एका पॉईंटला आपल्याला कोणता असा लॉंग रनिंग शो होता, काय हवं युद्धा फॉर एक्झाम्पल, तोही एका पॉईंटला लोकांना असं वाटलंच नाही अरे तेच चालू आहे, असं होतंच ना. म्हणून लेखकांनी नवीन पद्धतीचा विनोद शोधणं हे खूप गरजेचं असतं. कारण एका पॉईंट नंतर चुकीचं नाव घेणं कोणाचं तरी, मला आठवतं मी एक स्किट लिहिलं होतं हास्यजत्रेत. वाढदिवस असतो कोणाचा माहिती का, धृतराष्ट्र आणि गांधारीच्या 100व्या पुत्राचा. त्यांना 100 मुलं होती. दुर्योधन, दुःशासन, उरलेल्या 98 पोरांची नावं सांग. नाही आहेत ना. 100व्या का 70व्या मुलाचा वाढदिवस असतो. 70व्या. अंशुमननी केलं होतं ते. तर त्याचा बापच विसरत असतो त्याचं नाव. त्याचं नाव कॉन्सेप्ट कोणाची होती? माझीच होती. कुंध नाव असतं त्याचं. कुंध. ओके. तर तो चिडतो बापावरती आणि त्याचा बाप त्याला दिसत नाही ना धृतराष्ट्राला, तर तो चिडत असतो, अहो काय करताय तुम्ही, 33व्या मुलाचं नाव पण कुंद, 9व्या मुलाचं नाव पण कुंद, व्हेरिएशन तरी आणायचं, माझं नाव वेगळं काहीतरी, तुम्ही इतका कंटाळा केला, 70व्या मुलाचं नाव पण तुम्ही कुंद ठेवलं. तुम्ही आता कुंद म्हटलं 4 लोक येतात पळून, कोणता कुंद, आणि तुम्हाला दिसत नाही त्यात, तुम्ही नेमकं कोणाला बोलवलंय हे कसं कळणार. तर त्याचा वाढदिवस असतो, तर तो फ्रस्ट्रेटेड आहे त्याच्यात. तर बाप कॉन्व्हर्सेशनमध्ये त्याचं नाव विसरतो. तो मध्येच त्याला म्हणतो, सुभानराव ऐका, तो म्हणतो कुंद नाव आहे माझं. तो परत 2-3 वेळा कुंद म्हणतो त्याला, मग म्हणतो ऐक सुनील. तर तो आता ही जी कॉमेडी आहे, झालं ना, नाव वेगळं घेतोय. ही कॉमेडी कळली, तुला आत्ता हसायला येत आहे, तुला उद्या हसायला येणार, तुला परवा हसायला येणार, पण हसण्यावरती ना एक आपण लिमिटेशनपेक्षा पण ना एक शाळेत शिकलो होतो आपण, DMU नावाचं, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. द मोर अँड मोर यू हॅव ऑफ समथिंग, द लेस अँड लेस यू वॉन्ट टू हॅव मोर ऑफ इट. आंबा एक खाल्ला चांगला वाटतो, दुसरा चांगला वाटतो, तिसरा, 5व्याला असं तर बास. आता सेम ह्युमर्स आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.